नमस्कार कवी रसिको. मी रमेश पवार. आज श्रोते हो, तुमच्या समोर मी कामगारांची व्यथा मांडणारी एक कविता सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे कामगार. कवितेचं शीर्षक आहे कामगार. काय सांगू कसं सांगू, काय सांगू कसं सांगू, आज कामगारांचे काय हाल झाले. काय सांगू कसं सांगू, आज कामगारांचे काय हाल झाले. अहो, जिथे कामगारांच्या पोट भरणारे कारखाने होते आणि कामगारांची पोटाची आग आकाशाला सांगणाऱ्या चिमण्या होत्या, तिथं मात्र आज उंच उंच मॉल झाले. तिथं मात्र आता उंच उंच मॉल झाले. अहो, देशाला स्वातंत्र्य मिळताच कामगार एकदा कारखान्यात गेला रे गेला की तो रिटायर होऊनच बाहेर पडायचा. पण आज विकासाच्या वाटेवर शेठची भटजीचे कारखाने असताना अहो भरोसा नाही कामगारांना तो कधी बाहेर काढायचा. म्हणून तर कुशल कामगार आज कुठल्या तरी सोसायटीमध्ये द्वारपाल झाले. काय सांगू कसं सांगू, आज कामगारांचे काय हाल झाले. अहो, काय जमाना होता तो. परमनंट जॉब, प्रायव्हेट फंड, सोसायटी, बोनस, 8 तास काम आणि साप्ताहिक रजा. ते दिवस आठवले की जीव अजूनही खालावतो. पण आज मात्र कॉन्ट्रॅक्टचा जॉब, 12-12 तास काम आणि सुट्टीचा तर पत्ताच नाही. आणि साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी शेठ कामावर बोलावतो. अहो, पेटताच कामगार, त्याला मात्र लाठीचार्ज. कामगार पेटून उठतात, त्याच्या अंगावर मात्र लाठीचार्ज. पण कामगारावर लाठीचार्ज करणारेच मालकाचे ढाल झाले. काय सांगू कसं सांगू, आज कामगारांचे काय हाल झाले. अशा वेळेस कामगार तुटतो, फुटतो आणि कोलमडून पडतो. नेते पुढारी मात्र फक्त त्याला पाहून जातात. पण आलीच एखादी संपाची लाट, मंदीची लाट, मालक मात्र जागेवरच. कामगार मात्र संपाच्या लाटेत वाहून जातात. लाटेत वाहून जातात. कारण संपाची हाक देणारेच मालकाचे दलाल झाले. काय सांगू कसं सांगू, आज कामगारांचे काय हाल झाले. अहो, कारखाना बंद होताच मुलीचं लग्न मोडतं, मुलाचं शिक्षण अर्धवट सुटतं आणि आई शेठजी भटजीचे भांडी घासत असताना, धुणी भांडी करत असताना बाप मात्र कंपनीच्या गेटवर जाऊन बसतो. एक दिवस कंपनी चालवेल म्हणून एक दिवस कंपनी चालू होईल म्हणून. पण कंपनी अजून काही चालू झाली नाही. त्याला आज कित्येक साल झाले. काय सांगू कसं सांगू, आज कामगारांचे काय हाल झाले. धन्यवाद. नमस्कार.